कोकणात महायुतीचे धुमशान सुरू आहे त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्यामुळे मी आता काही बोलणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सूचक विधान। चव्हाणांच्या विधानानं चर्चांना उधाण। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जातंय। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका, तर शरद पवारांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून जिंकल्या। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जी काही चढाई चालली ती पैसे किती द्यायचे, मत मागचं मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन, ही काही गोष्ट चांगली नाही। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले, चूक काय? नितेश राणेंचा सवाल। जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार। नितेश राणेंचं निलेश राणेंवर प्रत्युत्तर। त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे। निलेश राणेंनी मालवण नगरपालिकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट। एफआयआर काय बनतोय याकडे लक्ष आहे। ही एकच व्यक्ती इथे आल्यानंतर जिल्ह्यात ते सुरू। जिल्ह्यात ही संस्कृती नव्हती। 10 ते 15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत। निलेश राणेंची पुन्हा रवींद्र चव्हाणांवर टीका की काही एक अहवाल समिती असते आणि ती अहवाल समिती त्याच्यावरती निर्णय घेत असते कुठल्याही अशा प्रकरणावर। परंतु क्राईम घडलाय आणि आता इतके तास झालेले आहेत, तर आता तुम्ही थांबू नका, आता एफआयआर करा संबंधित लोकांवर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील। रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांचा आरोप। माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं? भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही। पैशाच्या भरोशावर राजकारण सुरू। विजय वडेट्टीवार यांची टीका, तर पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू। काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत। रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। केवळ पैशाच्या भरोशावर आता राजकारण करतायत। पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली। माझ्या पायाखालची वाळू सरकली असती तर तुम्ही पैसे वाटले असते का? तुम्ही जनतेला विकत घेणार? हे प्रकार थांबले नाही तर पाठपुरावा करणार। निलेश राणेंचं रवींद्र चव्हाणांच्या टीकेला उत्तर। माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? कोणा पायाखालची जमीन सरकते हे स्पष्ट होतंय ना। मालवणमध्ये सापडलेल्या पैशाची चौकशी झाली पाहिजे। घरात शिरून व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं। भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडल्याच्या निलेश राणेंच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर। इथे पैसे असतील तर कारवाई करतील। आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत। अमित शहांना भेटून अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे देणार। दमानिया यांची माहिती। दादांच्या अडचणीत आणखी वाढ। माझ्या घराची 100 पोलिसांनी झडती घेतली, संतोष बांगर यांचा आरोप। मुटकुळेंच्या सांगण्यावरून पोलिसांनी झडती घेतल्याचा बांगर यांचा आरोप। संतोष बांगरांनी 50 खोके घेतले। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा शिंदेचे आमदार बांगरांवर आरोप। लोक विसरले असतील त्यांना आठवण करून द्यावी लागते। प्रचाराच्या रणधुमाळीत मुटकुळेंचं वक्तव्य। संतोष बांगरनं 50 कोटी घेतलेच आहेत ना, ते काय जग जाहीर आहे। खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर जर आरोप करत असली तर आम्ही काय सोडणार थोडी। तर अतिरेक्यांप्रमाणे आमदाराच्या घराची झडती घेतात। आमदार पदाचा काही मान सन्मान आहे की नाही? संतोष बांगर यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। हेमंत पाटील यांची माहिती। आमदाराच्या घरामध्ये सकाळी 5:30 वाजता जाऊन आपण झडती घेता, एखाद्या अतिरेक्याची घराची झडती घेतल्याप्रमाणे यांनी विधानसभा अध्यक्षाची परवानगी घेतली होती का? तेव्हा स्थानिक आमदारांचा जो आहे त्यांचा दबाव इथल्या पोलीस प्रशासनावर होता। ज्यांना माल कमवायचा आहे ते तुमचं कल्याण करणार नाही, त्यामुळे निवडणुकीत कमळाचंच बटन दाबा। मुख्यमंत्री फडणवीसांची बांगरांवर नाव न घेता टीका। की ज्यांना
फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे. 2 तारखेला कमळाचं बटन दाबा. 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा. त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू. राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासानी ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 2 तास चर्चा. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. 2 भाऊ एकत्र येण्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ठाकरे बंधूंच्या भेटीवर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे कालपर्यंत मातोश्रीवर बसून होते. पक्ष संपण्याच्या मार्गावर असताना शिवतीर्थाचे उंबरठे झिजवतायत. नियतीचा खेळ कसा असतो ते आज दिसून आलं. भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. तर ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपवर किंचितही परिणाम होणार नाही. बन यांची प्रतिक्रिया. शीतल तेजवानीला खारगे समिती समोर म्हणणं मांडण्याची संधी मिळणार नाही. 2दा समन्स बजावून देखील तेजवानी चौकशीला गैरहजर. आता पुन्हा संधी मिळणार नाही. तर महार वतन जमीन प्रकरणी खारगे समितीचा अहवाल 6 डिसेंबर पूर्वीच येणार.